नमस्ते नमस्कार. तर स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्षितिज कुकरे ब्लॉग्स. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 3:30. हे बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला निघायचं आहे अकलूजला. सो आपल्याला रात्रीच निघायचं होतं, पण रात्री थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळे म्हणलं आता सकाळी जाऊ. झोप व्यवस्थित झालेली आहे आणि आपल्याला आता निघायचं आहे अकलूजला. सो आता वाजले 3:30. मग आपण निघूया आणि बघूया. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटूया पुढे. आता आपल्याला एक 100 किलोमीटरचं अंतर पार करून मग थोडासा स्टॉप घेऊया आणि 6-7 आपल्याला पोहोचायचं आहे. पुढे काय करायचं हे व्हिडिओमध्ये नक्कीच पहा. ठीक आहे, सो स्टे ट्यून. तर गाईज आता आपण पुण्याच्या बाहेर पडलेलो आहोत. हडसर क्रॉस केलेला आहे आणि आपला नेक्स्ट प्लॅन 2 ते 3 तासामध्ये आपल्याला अकलूजला पोहोचायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला तिथून तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये की आपल्या मित्राचं लग्न आहे. मित्राचं म्हणजे खूप जवळच्या अशा मित्राचं लग्न आहे. सो त्याच्या लग्नासाठी आपण जातोय. रात्रीच निघायचं होतं, पण रात्री काय झालं, खूप म्हणजे हेक्टिक ड्युटी झाली त्यात आणि थोडं गॅप देऊन असं गाडी थांबवतात ना, अचानक गाडी थांबवतात, त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो मध्येच. सो हायवेला गाडी जपून चालवता मित्रांनो. खूप म्हणजे लोक असे एकदम टर्न घेतात, इंडिकेटर देत नाहीत, काय नाही. आणि सकाळी आत्ताचे वाजले 4 आणि ह्या टायमिंगमध्ये काय होतं मित्रांनो, सकाळी ड्रायव्हर लोक जे असतात ते ऑल नाईट ड्रायव्हिंग करून सकाळी त्यांना म्हणजे ते म्हणतात ना, सकाळची गाढ झोप असते. सकाळी थोडंसं डुलका वगैरे लागतो, त्यामुळं आपण आपलं प्रिकॉशन घेतलेलं चांगलं आहे. दुसऱ्यांचं काय सांगता येत नाही, त्यामुळे आपण आपलं प्रिकॉशन घेऊन गाडी चालवायची. सो मी कुठं होतो, हां, तर मित्राचं लग्न आहे. मित्राचं लग्न परवा आहे. उद्या म्हणजे आज, सॉरी, आज 4 वाजता गेले. आज त्याची हळद आहे रात्री आणि उद्या लग्न आहे. सो त्याला आणायला मला जायचं आहे त्याच्या गावला. आणि त्याचं गाव आहे अकलूजपासून पुन्हा 200 किलोमीटर. मीन्स आपला आत्ताचा आहे 200 आणि नंतर 200 आणि परत यायचं आहे अजून 200, म्हणजे त्याला घेऊन यायचं आहे आम्हाला हळदीला. सो आमचा प्रवास होणार आहे. आत्ता मी इथून जाणार आहे, माझा तो मित्र आहे गणेश त्याच्या गावी, आणि मग त्याच्या गावी त्याची गाडी घेऊन आणि आपण जाणार आहोत पुन्हा त्या नवरदेवाला आणायला. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडासा रेस्ट घेऊया आपण 100 किलोमीटर नंतर. झोप तशी झालेली आहे माझी, कारण रात्री मी 9:30ला झोपी गेलो, त्यामुळं लवकर सकाळी उठायचं होतं, त्यामुळे 9:30लाच मी झोपलो. आणि आता थोडंसं अजून एक 100 किलोमीटर आपण गाडी चालून थोडासा एक ब्रेक घेऊया. टी तर चहा तर पेत नाही, पण थोडंसं एक वॉशरूम ब्रेक घेतलेला ठीक आहे, बरं राहील. सो काहीच असे हायवेला मोठे वाहनं चालत असतात कंटिन्युअस. सकाळचे 4 वाजले तरी पण वाहनं म्हणजे भरपूर असतात. आणि पुण्यात पण मी आता येताना पुण्यात पण बघितले, तर पुण्यात पण भरपूर वाहनं असतात. ॲक्च्युली रात्री पुण्यामध्ये ना मोठे वाहनं सोडले जातात, दिवसा मोठे वाहनं अलाउड नसतात पुण्यामध्ये. रात्री सोडले जातात मोठे वाहनं, कारण ट्रॅफिक वगैरे होत नाही. दिवसा ट्रॅफिक जास्त होते, त्यामुळे दिवसा अलाउड नसतात. परत बाहेरनं रिंग रोडनं वगैरे काढतात त्याला. सो बघूया, अजून थोडंसं एक 100 किलोमीटर अजून चालून मग आपण बघूया. असं काय झोप तर झालीच आहे, पण थोडंसं एक वॉशरूम ब्रेक किंवा मग थोडं ब्लॅक टी वगैरे घेऊया आणि अजून पुढला प्रवास आपला चालू ठेवूया. सो आज ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. आणि रॉंग साईड घेत आहेत. अरे बापरे, आय थिंक तिकडनं ट्रॅफिक लागलंय. हां, तुम्ही बघू शकता, हे सकाळचं ट्रॅफिक आहे एवढं. ह्या रोडनं ट्रॅफिक लागलं म्हणून ह्या रोडनं टाकतायत ते. पूर्ण ट्रॅव्हल्सच दिसत आहेत. अरे बापरे, हे रिस्की आहे बरं का. तर काय होतं, लाइटिंग चालू असतं त्यांचं. लाइटिंग चालू असल्यामुळं आपल्याला डोळ्यावर फोकस पडतो पूर्ण, त्यामुळे आपल्याला कळत नाही की कुठनं गाड्या येतात. आता हे पूर्ण पलीकडनं ट्रॅफिक झालंय, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण पलीकडनं ट्रॅफिक झाल्यामुळं ना, त्या अलीकडं इकडे गाड्या घालतात.
ही खूप रिस्की आहे. आणि एवढ्या सकाळी सकाळी ट्रॅफिक, काहीतरी इन्सिडेंट्स वगैरे झालेला असणार आहे, कारण एवढ्या सकाळी सकाळी ट्रॅफिक नसतं. इथून ट्रॅफिक लागले तर मग कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर ट्रॅफिकची लाईन होती. त्यामुळे लोक रॉंग साईडने घालतात. हे खूप रिस्की आहे. तसं रॉंग साईडनं गाडी घालणं खूप रिस्की आहे. हे बघ, रॉंग साईडनं गाडी घालतायत ट्रॅफिक असल्यामुळं. हे काय होतं, मॅपवर हे बघतात, हां ठीक आहे ट्रॅफिक आहे, चला मग रॉंग साईडनं घालूया. हे खूप रिस्की आहे मित्रांनो. कारण सकाळी सकाळी आता मी म्हटलं पण मला गाडी एकाला लेनला घ्यायची, पण इकडून रॉंग साईडनं गाड्या येतात. काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला असल्यामुळं हे ट्रॅफिक लागतं आणि खूप रिस्की आहे. सो आपण आपल्या अवेअरनेसनं गाडी चालवणं खूप इम्पॉर्टंट आहे गाडी चालवत असताना. कारण आपण आपलं प्रिकॉशन घेऊन चालवलं ना. सो 100 किलोमीटर नंतर आपण CNG टॉपअप केला. आता डायरेक्ट झोपूया घरी गणेशरावच्या. सो आता CNG टॉप केलेला आहे, तर आता डायरेक्ट आपण तर गाईज आपण आलो आहोत कुरकुमच्या पुढे. आणि इकडलं ॲटमॉस्फिअर एवढं भारी झालं आहे ना, कारण इकडं पाऊस पडला आहे रात्री आणि क्लाउड्स वगैरे एकदम भारी ॲटमॉस्फिअर असते. तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दिसेल नाही दिसेल, पण इकडलं ॲटमॉस्फिअर एकदम असं पावसाळ्यासारखं ॲटमॉस्फिअर झालं आहे. यावर्षी पावसानं जरा थोडंसं लेटच केलं, कारण गेल्या वर्षी ह्याच टायमिंगमध्ये एवढा पाऊस पडला होता की बस. पण ह्या वर्षी खूपच लेट केला पावसानं. शेतकरी बांधवांच्या पेरण्या वगैरे अजून नाही. गावाकडे आमची पण पेरणी नाही अजून, खूप लेट झाला आहे. ऑलरेडी पावसानं खूप लेट केला. आणि तरी ठीक आहे, तरी आता चालू झाला आहे पाऊस. आत्ताच कोकणामध्ये पण कॉल आलेला मला, पाऊस चालू आहे तिकडं पण, चालू आहे पाऊस कंटिन्युअसली. मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे, आपल्याकडे पण यायला वेळ नाही लागणार. आणि सो आता निघूया म्हणजे चालतच आहोत. पण एवढं मात्र हे करे की अशा म्हणजे मला एकतर पहिल्यापासून नाईट रायडिंग खूप आवडते. रात्रीचा प्रवास हा खूप मस्त असतो, खूप म्हणजे शांत वातावरण असतं. आणि 6:45 पोहोचू आपण. 83 किलोमीटर्स बाकी आहे, 6:45 पोहोचून जाऊ. सो आता नॉनस्टॉप मारण्याचा प्रयत्न करेल. पुण्याहून अकलूज होतं 190 किलोमीटर आणि आपल्या रूमपासून ते 200 किलोमीटर होतं. सो 200 किलोमीटरचा अंतर आपण अवघ्या 3 तासात पार केलेलं आहे. एवढं काय असं काय विशेष नाही, पण ट्रॅफिक वगैरे नसले तर जनरली एवढा म्हणजे 200 किलोमीटरच्या अंतरला 5 तास लागतात. आता ट्रॅफिक नव्हती, पुण्यात पण ट्रॅफिक नव्हती, सकाळचं म्हणजे ट्रॅफिक नसते सगळे तेवढी, त्यामुळे आपल्याला जास्त काही वेळ लागला नाही. सो पोहोचूया आणि मग नंतर पुढलं काय आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहे. ॲटमॉस्फिअर कसलं भारी झालं म्हणजे असं वरतून असे क्लाउड्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी ह्या हायवेवर 2 ते 3 EV स्टेशन पाहिले आत्तापर्यंत. आत्ता पण एक गेलं महिंद्राचं EV स्टेशन. का की बाबा आता इलेक्ट्रिक व्हेकल्सचा क्राऊड झालेला आहे जास्त, आणि EV स्टेशन पण 2-3 दिसले मला, पण आहेत भरपूर आहेत EV स्टेशन पण. म्हणजे ह्या हायवेला आता म्हणजे प्रोग्रेस होत आहे EV. गाईज अशा प्रकारे सूर्योदय झालेला आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत आता. माहीत नाहीये कुठलं गाव आहे माहीत नाहीये, पण सूर्योदय झालेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, वातावरण कुठे म्हणजे मस्त आहे इथलं. सो अजून 1 तास दाखवत आहे, 1 तासात आपण पोहोचू. आणि नंतर मग आवरून आंघोळ वगैरे करून मग नंतर आपल्याला निघायचं आहे अजून नवरदेवाला आणायला आपल्याला आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांची गुड मॉर्निंग झालेली नसेल माझ्यासारखी, माझी 3लाच झालेली. आणि या ॲटमॉस्फिअर बघा इथलं किती. हे बघू शकता गाडी किती कललेली आहे. आणि हे अशी चालवतात गाडी, हे खूप रिस्की आहे. तर अकलूज 27 किलोमीटर बाकी आहे अजून. पंढरपूर, सांगोला, अकलूज.
तासाचा रस्ता, 1 तास पण आहे, हाफ ॲन आवर. तर मॅपवर हाफ ॲन आवर दाखवत आहे. पोहोचूया. इथं पण टोरंटचा CNG पेट्रोल पंप आहे, पण आपल्यामध्ये आता CNG आहे भरपूर, आता काही गरज नाही आहे असं मला वाटतं. सो ठीक आहे, बघूया. तर गाईज अशा प्रकारे आलेलो आहोत आपण आता गणेशरावच्या घराच्या पुढे. 3 किलोमीटर 2-3 किलोमीटर आले. हे बघा किती मस्त. अशा वातावरणात म्हणलं मजा येते ट्रॅव्हलिंग. सो असा आपला 3 ते 3.5 तासाचा प्रवास होता. 3:30ला निघालेलो आपण, 6:30 वाजले, म्हणजे 3:30 ते 6:30 हो, 4 तास तरी म्हणलं तरी बस. 4 तासामध्ये आपण आलेलो आहोत. चांगला प्रवास झालेला आहे. बघू शकता तुम्ही केळीचा बाग. सोलापूर जिल्हा हा सुसमृद्ध आहे, कारण इकडे पाण्याची कमतरता नाही, देवाची कृपा भरपूर आहे इकडे. आमच्याच मराठवाड्यावर काय असं पाप केलं, कारण इकडे बघा ना, पाणी एवढं भरपूर साठा पाणी आहे. कॅनल आहे, डॅम आहे, उजनीचा डॅम आहे, त्यामुळे इकडं एकदम ऊस, केळी. तर काहीच आपण आलेलो आहोत आता गणेशच्या गावाकडं. आणि हे बघा कोंबड्या म्हशी आणि हे जीव. यातला एक कोंबडा मरणार आहे असं मला वाटतंय. ती तरी यायला पाहिजे मध्ये ना. खूपच भारी वाटते मला गावाकडे आल्यावर. गावाचं वातावरण, रोज असं गावाकडे वाटायला लागलं. पुण्याचं वातावरण चांगलं का गावाकडचं? कधी गावाकडचंच बेटर वाटतं. पैसा पुण्यात आहे म्हणून पुण्यात जावं लागतं ना, ते इकडं काय. किती म्हशी आहेत रे? 3. नाही तिकडे गिर दाखवत. गिर, गंगा, यमुना, सरस्वती. मस्त विटॅमिन D3 D इथं घेत बसलेलो आहोत. ही आपली जार्विस, गणेशराव, आणि ही गणेशराव विटॅमिन ड. जीवनसत्व. आता काय प्लॅन, नियोजन काय गणेशराव? विशुदादा गेलेत मटण नाही. आता मटणाचा बेत मस्त पैकी. तर काही अशा प्रकारे आंघोळ करून आता आम्ही विटॅमिन D3 घ्यायला बसलेलो आहोत. तर रात्री प्रवास झाला, झोप झाली व्यवस्थित, म्हणून आज आपण इथं आलो. हे बघा व्ह्यू, आपली जार्विस व्ह्यू. तर आता जेवण वगैरे करून आपल्याला जायचं आहे राम सरांच्या घरी, म्हणजे नवरदेव आपले त्यांच्या घरी, त्यांना आणायला. तर काय तुम्ही बघू शकता, दुधाचा ग्लास गणेशच्या आईनं भरून दिलेला आहे. नाश्ता, जेवण आणि मटणाचं नियोजन चालू आहे, तोपर्यंत दूध पित आहोत. आणि हे बघा गणेशची न्यू गाडी. कसं वाटतंय गाडी घेऊन गणेशराव तुम्हाला? खूप भारी वाटतंय. मोठी माणसं तुम्ही सर, मोठे विचार सर. तुम्ही स्वप्न मोठे आहेत. खरं आहे हे. नंबर प्लेट लावली होती ना, काढले. ते बघा नवीन गाडी गणेश सरांची. आणि हा दुधाचा ग्लास, तिकडं आपली जार्विस, हे आहे गणेश सरांचं घर. पुढं 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 जा ना, इकडे गाडीची पाठी.
हे गणेश सरांचा वावर. एक दोन तीन चार. मालक कुठले हो मालक साहेब? मालक शेठ गणेश शेठ.